आमचा मारेकरी कोणी, आमचा दुश्मन कोणी, आमचा वटवळ करायला कोण निघाले. धन्यवाद. आपलं म्हणण्याचं काही उद्देश नाही आहे दुसरा. आपलं फक्त एवढंच म्हणणं आहे की 2 शब्दात मुख्यमंत्र्यांनी जिकडे तिकडे करायला पाहिजे. म्हणजे जसं की आमच्या 8-9 मागण्या दिलेल्या आहेत. या मागण्या तुम्हाला पूर्ण करायच्यात की नाहीत करायच्या. एकदम सोपं आणि साधं ज्या 8-9 मागण्या त्या द्यायच्यात की नाहीत, हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे. कारण इथं अनेक लोक उपोषणाला बसले, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. म्हणून आमचं जास्तीचं म्हणणं आज काहीच नाही आहे. फडणवीस साहेबांकडे एवढंच म्हणणं आहे की ज्या 8-9 मागण्या दिल्या आहेत याची अंमलबजावणी तुम्ही करणार आहेत का नाहीत, हा किंवा नाही पद्धतशीर सांगावं. आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला उठवायला, आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अपेक्षा पण नव्हती. म्हणजे खरं बोलतो आणि महत्वाचं पण सांगतो, आम्हाला अपेक्षा पण नव्हती, वाटत पण नव्हतं की आम्हाला बसावं लागेल म्हणून. हो, हे खरे शब्द सांगतोय मी. आम्हाला उपोषण करण्याची वेळ येईल हे वाटत सुद्धा नव्हतं. नुसतं आम्ही आव्हान जरी केलं आणि उपोषणाला बसणार आहेत तरी आमच्या मागणी मंजूर होतील असं आम्हाला वाटत होतं. पण घोषणा केली तरी पण झाले नाही. आज 4-5 दिवस झाले तरी होत नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्याची सर्व भावना आमच्या लक्षात यायला नाही, लक्षात यायला लागली. जास्त बोलण्यापेक्षा आम्हाला त्यांना जास्त बोलायचं नाही. आत्ताच त्यापेक्षा आमचं आज स्पष्ट म्हणावं नाही, तुम्ही 1-2 घंट्यात का होईना स्पष्ट मुख्यमंत्री सांगून टाका 8-9 महिन्यात देणार आहेत की नाहीत. म्हणजे आम्हाला उपोषण सोडून द्यायला आम्हाला वाटत पण नव्हतं. आम्हाला उपोषण करण्याची वेळ पण आली, हरकत नाही, वाटत नव्हतं ते आम्हाला उपोषण करावं लागेल म्हणून. चांगलं झालं, ठीक आहे. या माध्यमातून अनेक नियती तर वेगळ्या पडतात जाऊ. त्यामुळे मला काही बोलायचं नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे की शेकडो पोरं तो उपोषणाला बसले, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. जसं मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी मागे पुढे सरकू शकतो, तसं माझ्या जातीसाठीच मी मागे पुढे सरकत असतो. हमेशा माझ्या स्वार्थासाठी कधी मागे पुढे सरकत नाही. मी ठाम असतो माझ्या मतावर. माझ्या जातीसाठी जर मी 4-2 पावलं मागे पुढे सरकू शकतो कारण जातीचं कल्याण होईल म्हणून, बाकी काही नाही. त्याच्यात आता बेमानी दगाफटका जर होतोय तर मी 5 वर्ष सुखाने सत्ता सुद्धा खाऊ देणार नाही, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्या. मला ना खरं सांगतो जास्त बोलायचं नाही.
मला एवढं मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की फडणवीस साहेब 2 शब्द सांगून टाका जिकडे तिकडे, तुम्ही आमच्या 8-9 मागण्या त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाही. एकतर नाही म्हणून सांगा किंवा हा म्हणून सांगा, म्हणजे आम्हाला आमचं उपोषण सोडायला, आम्हाला कोणाला जीव जाळायला नको. कारण कोणाचे 60 BP झालेत, कोणाचे 55 झालेत, कोणाचे 70 झालेत. एखाद्या माझ्या भावंडाचा जीव जायला नको, कारण तुम्ही उलट्या काळजाचे दिसत आहेत असं वाटायच्या आत, मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय असं वाटायच्या आत 2 शब्द सांगून टाका हो किंवा नाही. काहीच विचारायचं नाही आम्हाला तुम्हाला. आम्ही नाराज नाहीत, काय नाहीत, काय नाही. म्हणूनच आमचं आजच्या क्षणाला म्हणणं आहे, कारण तुम्ही उपोषणाला बसू देता इतक्या लोकांचे हाल होतील असं वाटत नव्हतं. पण ठीक आहे, प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमुळं एक आंदोलनाच्या भूमिकामुळं ठीक आहे. पण तुमची भूमिका सांगा ना, कसं वेळ मेल्यावर सांगता. आम्हाला 10 दिवसांनी काय सांगायचं आणि आज काय सांगायचं, 10 दिवसांनी काय सांगायचं आणि आज काय सांगायचं. तुम्ही आजच तुमची भूमिका 1-2 घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री फडणवीस साहेब. वेळ काढून तोंड लपू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाईम आहे आणि एवढंच मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाईम नाही का. काही म्हणणं नाही आमचं, तोंड लपू नका. स्पष्टपणे 1-2 घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका तुम्ही ज्या 57 मागण्या तिची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत. म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला आणि दुसरे मार्ग धरायला. कारण तुम्ही जर आज संध्याकाळपर्यंत आम्हाला सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी की मी देतो तुम्हाला किंवा नाही देत, काय जे सांगा, म्हणजे आम्हाला उपोषण सोडून दुसरे मार्ग धरायला. तुमच्यात काही गैरसमज असेल तर सोडून द्या मुख्यमंत्री साहेब. 5 वर्ष सुखाने साधतात, तुम्हाला खाऊ देणार नाही. तुम्ही जर मराठ्याला सुखाने खाऊ दिला नाही तर एवढा शब्द सांगतो आणि तुमच्या संध्याकाळपर्यंत वाट बघतो. तुम्ही आमच्या 8-9 मागण्याबद्दल हाल घेऊन अंमलबजावणी करणार आहेत का नाहीत एवढंच पद्धतीशी सांगावं, म्हणजे आमचे जीव वाचतील लोकांचे. आम्ही आमचं दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो. मग तिथून पुढे तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतो काय सांगायचंय, काय करायचंय, काय नाही, आम्ही काय करू शकतो, मराठी काय नाही करू शकत. मला आज फक्त त्या भानगडीत जायचं नाही एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती की विनंती करत नाही, पण परिणती करायला आता तुम्ही सांगून टाका मराठीच्या 8-9 मागण्या आहेत, तुम्हाला तर अंमलबजावणी करायची का नाही करायची. पद्धतशीर सांगून मोकळं तोंड लपू नका. कारण आम्हाला मराठ्याला कळणं गरजेचं आहे. आमचा मारेकरी कोणी, आमचा दुश्मन कोणी, आमचं वटवं करायला कोण निघाले. धन्यवाद. आपलं म्हणण्याचं काही उद्देश नाही आहे दुसरा. आपलं फक्त एवढंच म्हणणं आहे की 2 शब्दात मुख्यमंत्र्यांनी जिकडे तिकडे करायला पाहिजे. म्हणजे जसं की आमच्या 8-9 मागण्या दिलेल्या आहेत, या मागण्या तुम्हाला पूर्ण करायच्या की नाहीत करायच्या. एकदम सोपं आणि साधं.
ज्या 8-9 मागण्या त्या द्यायच्यात की नाहीत, हो किंवा नाही हे मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगायला पाहिजे. कारण इथं अनेक लोक उपोषणाला बसले.